अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग अक्षय तृतीया म्हणजे हा पितरांचा सण. पितरांची पूजा कशी करावी, सेवा कशी करावी, ह्या एक सेवेमुळे आपल्याला आपल्या जीवनामधले सगळे काही अडथळे दूर होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. बघा एखाद्या वेळेस आपण आपल्या गुरूंची आपल्या ज्या देवांची सेवा करतो ती थोडी कमी झाली तरी चालेल, पण पितरांची सेवा झालीच पाहिजे. हा अक्षय तृतीया हे पितरांचा सण आहे. म्हणून ह्या दिवशी आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी. आपले जे काही पित्र आहेत, जसं कोणाकोणाच्या घरामध्ये सासू-सासरे दोन्ही नसतात. मग सासू-सासऱ्यांचे सासू-सासरे म्हणजे आपले आजोबा, पणजोबा 3 पिढ्यांचे पितरांचा दोष आपल्याला लागत असतो. आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये एकता नाहीये. मुलांचं, आई-वडिलांचं पटत नाहीये. घरामध्ये आपलं मनासारखं काही घडत नाही. सगळं आपलं व्यवसायामध्ये अडथळे येतात, लग्नामध्ये अडथळे येतात, संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात. आपलं खूप काही नासधूस होते, नुकसान होते, आजारपणा येते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडत असेल तर आपले पितृ असंतुष्ट असतात आणि ही पितरांची सेवा आपल्या हातामधून आपल्याकडनं झालीच पाहिजे. जर आपण सगळ्या देवांची सेवा करतो, मग पितरांची सेवा आपण करत नाही, तर मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतं, की आपण एवढं देवांचं सगळं करून सुद्धा आपल्या मनासारखं का घडत नाही? तर त्याच्यामागचं हे कारण असतं, की आपल्या पितरांची सेवा आपण करत नाही. देवांच्या आशीर्वादापेक्षा जास्त आशीर्वाद आपल्याला पितरांचं हवं आहे आणि पितरांच्या आशीर्वादानेच आपल्याला आपले पूर्ण कार्य पूर्ण होतात. देवाने आशीर्वाद दिलं, जर आपले पित्र आशीर्वाद दिले नाही, तरी आपले कोणतेच कार्य पूर्ण होत नाही. म्हणून हे आपले पित्र संतुष्ट करण्यासाठी अक्षय तृतीया हे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्याला जल अर्पण करायचं आहे. मग तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजांची पूजा करून घ्यायची आहे. हे आपल्याला सकाळी लवकर दिवस निघण्याच्या अगोदर म्हणजे इकडं सूर्य उगवते, मग आपण उठून ह्या सूर्यदेवाला पितरांच्या नावानं अर्घ्य द्यायचं आहे. असे केल्याने पितरांना जे काही आपण जल अर्पण करतो ते पितरांना समर्पित होतं आणि ते पितृ संतुष्ट होतात. दिवस आपल्याला पित्रापासूनच सूर्याला जल देण्यापासून सुरुवात करायची आहे. महिलांनी पण करू शकतात. दादा, ताई ज्या विधवा महिला आहेत त्या पण करू शकतात. आणि समजा आता पुरुषांना वेळ भेटत नाही, ते नाईट ड्युटीला असतात किंवा काही कारणाने बाहेर असतात, तर महिलांनी ही पूजा केली तरी चालेल. जर आपले पुरुष घरामध्ये असतील, तर ही पूजा पुरुषांनी आणि महिलांनी दोन्हीही मिळून करायची असते. काही कारणाने पुरुष नसेल, तर महिलांना करू शकतात. आपल्याला असे हे 2 माठ घेऊन यायचे आहेत. मी जसं तुम्हाला पूजेत दाखवलेलं आहे. जो मोठा माठ आहे तो केळी आहे आणि ते छोटा माठ आहे तो करा आहे. हे केळी स्त्री स्वरूप आहे आणि हे करा पुरुष स्वरूप आहे. तर हे दोघांसाठीही समर्पित आहे. समजा आता तुमच्या घरामध्ये तुमचे सासरे गेलेले आहेत, सासूबाई आहेत, तर फक्त तुम्ही करा आणू शकता आणि जर सासरे आहेत, सासूबाई नाही आहेत, तर तुम्ही केळी आणू शकता. म्हणजे मोठं माठ आणू शकता. आणून त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या माठाभोवती एक असा धागा आपल्याला म्हणजे आपण रक्षा कवच म्हणतो. ते विषमप्रमाणे आपल्याला ते बांधायचं आहे. 5, 7, 3 किंवा 9 अशा प्रकारे आपल्याला ते रक्षासूत बांधायचं आहे. दोन्ही माठाला आपल्याला बांधून घ्यायचं आहे. आणि दोन्ही माठाला आपल्याला 4 वेळेस वरून खाली असं चंदनाचे बोटं वडायचे आहेत. त्याच्या खाली एक पत्रवाळी ठेवायचं आहे. त्या पत्रवाळीमध्ये आपल्याला गहू ठेवायचे आहेत. पाव किलो, अर्धा किलो गहू ठेवायचे आहेत. आणि त्याच्यावरती असा एक फळ ठेवायचा आहे. जर हा फळ तुम्हाला भेटत नसेल तर आंबा ठेवला तरी पण चालेल. आणि आंब्याचे डहाळ वगैरे आणायचं आहे आणि आपण त्या तांदळाची, गव्हाची आणि माठाची आणि त्या फळांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. धूप-दीप दाखवायचा आहे. ह्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे आणि आपण ही पूजा 10 ते 2 मध्ये आपल्याला संपन्न करून घ्यायची आहे. ह्या वेळेमध्ये आपले पितृ जागृत स्वरूपेमध्ये भूतलावर येत असतात. म्हणून ह्या वेळेतच आपल्याला शक्यतो
11:30 ते 12:30 1च्या मध्येच पितृ आपल्या भूतलावर येत असतात. पण काही कारणाने जर तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही 2 वाजेपर्यंत करू शकता किंवा तुम्हाला बाहेर जायचं आहे, तर तुम्ही 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंत ही पूजा संपन्न करू शकता. तर 10 ते 12 पर्यंत ही पूजा करण्याची शुभ वेळ आहे. तर ह्याच्यामध्ये अशी मांडणी करून घ्यायची आहे. आपल्याला नैवेद्य जो पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे, ते दाखवायचं आहे आणि दाखवून झाल्यावर एक आपल्याला अ, असं हवनकुंड जर तुम्हाला तुमच्याकडे असेल हवनकुंड, तर तुम्ही त्या हवनकुंडामध्ये थोडेसे लाकडे वगैरे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडं ती पेटवून घ्यायची आहे. जर हवनकुंड नसेल, तर तुम्ही एखाद्या तव्यावर करू शकता किंवा कढईमध्ये तुम्ही करू शकता. आणि त्याच्यावरती आपल्याला जो काही आपण नैवेद्य दाखवलेला आहे, त्याचा सगळं चुरा करायचा आहे. चुरा करून त्या हवनकुंडामध्ये ते नैवेद्य आपल्याला त्या हवन पेटवून त्या हवनामध्ये ते टाकून द्यायचं आहे. असे केल्याने त्या हवनाच्या मार्फत ते नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचते. अशी मान्यता आहे. म्हणून आपले पितृ संतुष्ट व्हावं म्हणून आपल्याला हवनाला पण विनंती करायचं आहे आणि जो केळी मांडलेला आहे, त्याच्यासमोर सुद्धा आपली मनोकामना सांगून त्यांना विनंती करायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे, हे जे काही माझे पितृदेवता म्हणजे ज्या लोकांचं गेलेले आहे त्यांचं स्मरण करायचं आहे. हे तुमचंच परिवार आहे, तुमचंच कुळ आहे. तुमच्या आशीर्वादानेच हा परिवार हा चाललेला आहे. तर तसंच तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या आणि जे काही मी पूजा केलेली आहे तुम्ही स्वीकार करा आणि संतुष्ट व्हा आणि तुमच्या परिवाराला आशीर्वाद द्या, असं म्हणून विनंती करायचं आहे आणि तुम्हाला येत असेल तर सुक्त पाठ आपल्याला म्हणायचं आहे. जर तुम्हाला तुमच्याकडे ग्रंथ असेल तर ग्रंथामध्ये म्हणू शकता, नाही तर तुम्ही Googleवर सर्च केला तर तुम्हाला सहज पितृसूक्त भेटून जाईल. मग अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि एक नैवेद्य आपल्याला आपल्या गच्चीवर ठेवायचा आहे. म्हणजे पक्षी, कावळे येऊन ते खाल्ले तरी ते जे कोणतेही पक्षी कावळे मेन म्हणजे कावळे खाल्ले तर ते आपल्या पितरांना पोहोचतं असं मान्यता आहे. पण समजा आता काही जाग्यावर कावळे नसतात, तर कोणतेही जीव, जंतू, पक्षी त्यांच्या नावानं आपण ठेवले, ज्यांनी खाल्ले तरीही ते आपल्या पितरांना भेटतं. म्हणून आपण एक नैवेद्य आपण वरती आपल्या गच्चीवर ठेवून द्यायचं आहे पितरांच्या नावाचं. आणि आता ही जी काही पूजा केलेली आहे, ह्या माठात आपण पाणी भरलेलं आहे, वरती फळ ठेवलेलं आहे, खालचे ते तांदूळ आहेत. आणि ते माठ काय करायचं तर हे आपल्याला दान द्यायचं आहे. हे सगळ्या वस्तू आपल्याला दानमध्ये देऊन टाकायचं आहे. गहू आणि ते माठ जे कोणी ह्या माठात पाणी पिईल, त्याच्यात पाणी भरून अशा जाग्यावर सार्वजनिक जाग्यावर असे द्यायचं आहे, की जो कोणी ह्या माठात पाणी भरून पिईल त्यांची पुण्य तर आपल्याला भेटेलच, पण आपले पितृसुद्धा संतुष्ट होईल. पितरांच्या नावाची पूजा आहे आणि हे पितरांना समर्पण केलेले हे वस्तू आहेत, तर हे दानमध्येच द्यायचे असतात. हे दान आपण मंदिरामध्ये देऊ शकता किंवा कुठे पण आपण देऊ शकता. तर हे वस्तू आपल्याला आवर्जून दान करायच्या आहेत. ह्या सगळ्या गहूसुद्धा एखाद्या ब्राह्मणाला किंवा गोरगरिबाला तुम्ही देऊ शकता. ते फळसुद्धा आंबे वगैरे दुसरं फळ कोणतेही फळ आहे ते सगळं आपल्याला दान करून टाकायचं आहे. आणि हे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण संध्याकाळी 4 वाजल्यानंतर ही पूजा उचलून घ्यायची आहे आणि मग त्या सगळ्या वस्तू आपल्याला दान देऊन टाकायचं आहे. असे केल्याने बघा आपले पितृ खुश होतात. ला सद्गती भेटते आणि आपल्या त्या पितरांची कृपा आपल्या परिवारावरती अखंड राहते. म्हणून आपण ही अक्षय चतुर्थी पितरांचा सण समर्पित करत आहोत. तसेच ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे. ते कशी करावे काही नाही तो माझा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. त्या दिवशी आपल्याला यथाशक्ती भगवान विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपण आवर्जून करायचा आहे. असे केल्याने सुद्धा पितृसुद्धा संतुष्ट होतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहते. विष्णू सहस्त्रनाम ह्याच्यामध्ये 1000 भगवान विष्णूची नावं आहेत आणि पितरांचे देवता हे भगवान विष्णू आहेत. आपण विष्णू शास्त्र त्यांच्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावं म्हणून जर आपण विष्णू शास्त्राचा पाठ केले तर आपले पित्र सुद्धा संतुष्ट होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते. तसेच ह्या दिवशी आपल्याला भागवत पारायण सुद्धा करण्याची प्रथा आहे. 700 श्लोकी भागवत एकदा जर तुम्ही तुमच्या पितरांच्या सद्गतीसाठी स्मरण करून जर भागवत पारायण केला तरी आपले पित्र संतुष्ट होतात. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे
ह्या दिवशी आवर्जून तुमच्या पितरांच्या सद्गतीसाठी भागवत पारायण जरूर करा. दिवसभरामध्ये कधीही पण करू शकता. ह्या ग्रंथ वाचण्यासाठी फक्त तुम्हाला 1 तासभर लागतो. जास्त काही वेळ लागत नाही. तर गुरुमाऊलींनी 700 श्लोकी भागवत आपल्या पितरांसाठी, सद्गतीसाठी, आपले कार्य पूर्ण करण्यासाठी, आपले कोणती इच्छा पूर्ण होत नसेल, तर आपले पितृ असंतुष्ट असले तर आपले कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. म्हणून आपले पितृ संतुष्ट व्हावं म्हणून ही सेवा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे. ह्या छोट्या-छोट्या सेवा आहेत, पण ह्यांचा प्रभाव खूप काही आपल्या जीवनामध्ये सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये घडतात. तर ही पूर्ण माहिती मी सांगायची प्रयत्न केलेली आहे. माझी माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. लाईक जरूर करा. लाईक करून बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. धन्यवाद. शुभ दिवस जावो. सगळ्यांची इच्छा पूर्ण